परळीमध्ये गेल्या 20 वर्षात अनेक राजकीय खून झाल्याचा सुरेश धस यांनी आरोप केलाय। टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी ही धक्कादायक माहिती दिली। सुरेश धस खून झालेल्या कार्यकर्त्यांच्या आता कुटुंबियांना सुद्धा भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। राजकीय हत्यांशी वाल्मिक कराडचं कनेक्शन काय आहे, त्या राजकीय हत्या कुणी घडवल्या, राजकीय हत्यांच्या फाईल पुन्हा उघडणार का असे प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेत। मात्र परळीत गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक राजकीय खून झाल्याचा सुरेश धस यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत सांगितलंय। परळी तालुक्यातले परळी मतदारसंघातले मर्डर तुम्हाला सांगू का? सांगा। संतोषचा जो आहे पहिला मर्डर या तालुक्यामध्ये बरं का, सगळ्यात अगोदर जो आहे तो संगीत दिघोळे, संगीत दिघोळे यांचा मर्डर झाला। नंतर वसंत गीतेंचा झाला, किशोर फड यांचा झाला, काका गर्जेंचा झाला, त्याच्यानंतर पांडुरंग गायकवाडचा झाला नगरसेवक, त्याच्यानंतर बंडू मुंडे कनेरवाडीचा झाला आणि शेवटीचा आता बापू आंधळे सरपंच। असे 10 ते 15 यातला गायकवाड हे आडनाव सोडता बाकी सगळेच्या सगळे मर्डर वंजारी समाजाचे आहेत ना जी। गायकवाडच वेगळ्या समाजाचा आहे, हे सगळेच्या सगळे वंजारी समाजाचेच मर्डर आहेत। हे पचले होते परंतु आणि हे दोन्ही फिर्यादी ह्यांचेच, आरोपी ह्यांचेच, नंतर कॉम्प्रोमाइज करणार, मिटवून देणार। किशोर फड, संगीत दिघोळे, वसंत गीते, त्याच्यानंतर बबन आंधळे या सगळ्यांच्या मातोश्रीला आणि त्यांच्या मिसेसला, त्यांच्या मुलाबाळांना भेटायला परळीला जाणार आहे। त्यातल्या एका मातोश्रीने मला फोन केलाय की कोणी नाही बिचारा, तू तरी बोललास, आमचे लेकरं गेले त्याचं, किमान आम्हाला भेटायला ये, मी परळीला भेटायला जाणार। राजकीय हत्यांच्या फाईल आता पुन्हा उघडणार का याकडे आपले लक्ष असणार आहे आणि या संदर्भात सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या माझ्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, सुरेश धस यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये अक्षरशः ही यादी वाचून दाखवली, 15 ते 20 नावं घेतली आणि आज त्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रकारांशी बोलताना, माध्यमांशी बोलताना केला। त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या राजकीय हत्यांशी संबंधित असलेल्या या संदर्भातल्या सगळ्या फाईल्स पुन्हा उघडणार का असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। काय नेमके यावर आणखी सविस्तर तपशील येतात? त्या दिवशी सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावर गेलेले होते आणि त्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली। तेव्हा बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ज्या काही राजकीय हत्या गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः गेल्या 2 दशकांमध्ये परळीमध्ये झालेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांना सुरेश धस हे स्वतः जाऊन परळीत भेटणार आहेत। त्यावेळेस त्यांनी अनेक नावं सुद्धा घेतलेली होती। अर्थातच झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत सुद्धा त्यांनी ही यादी वाचून दाखवली आणि या राजकीय हत्यांचं पुढे झालं काय, कारण फिर्यादी सुद्धा एकच आहेत आणि सोबतच सेटलमेंट करणारे सुद्धा एकच आहेत, अशा पद्धतीचे आरोप सुद्धा यावेळी करण्यात आले होते। त्याच्यामुळे केवळ तक्रारी नोंदवून FIR करून पुढे त्याचं काहीच झालं नाही असं सुद्धा सुरेश धसांचं म्हणणं आहे। त्यामुळे या राजकीय फाईल्स आता पुन्हा बीडच्या नव्या प्रकरणामुळे ओपन होणार का असा प्रश्न आहे। सुरेश धस हे लवकरच परळीत जातील आणि त्या कुटुंबियांची भेट घेतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे लवकरच बीड परळीचा दौरा सुरेश धस पुन्हा एकदा करतील आणि गेल्या 2 दशकांमध्ये ज्या काही राजकीय हत्या झालेल्या आहेत, जे काही गुन्हे ज्याला बळी पडलेले आहेत परळीकर, त्यांच्या कुटुंबियांना जाऊन सुरेश धस भेट देणार आहेत आणि अर्थातच पुन्हा एकदा जुन्या ज्या खुनाच्या केसेस आहेत, जुन्या ज्या केसेस आहेत राजकीय हत्यांच्या, त्या फाईल्स या निमित्ताने पुन्हा उघडण्यात येतील अशी शक्यता आता वर्तवली जाते। अगदी मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र सुरेश धस यांच्या या बीडमधल्या विशेष दौऱ्याकडे लक्ष असेल, कारण आणखी काही मोठे खुलासे, आणखी काही मोठे नावं पुढे येतात का, कारण गेल्या 2 दशकातला हा सगळा इतिहास पुन्हा काढला जाणार आहे। त्यामुळे या सर्व घडामोडींकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।